आज मी ना तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, म्हणजे आरोग्याच्या बाबतीत. सांधेदुखी सांधेदुखी आणि सांधेदुखीमुळे येणारी सूज याचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मग ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणाला पण होतोय हा त्रास. नक्की मग या सांधेदुखीसाठी आणि ती सूज कमी येण्यासाठी करायचं तरी काय? काय करायचं? चला मी तुम्हाला सांगते. रानामध्ये आढळणारी अशी एक वनस्पती आहे जी तुमच्या सांधेदुखीवर एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे तुम्ही त्याची पेस्ट करून जिथं-जिथं तुम्हाला सूज आहे सांध्यांवरती, तिथं लावल्यानंतर तुमची सूज पूर्णपणे कमी येणार आहे. ती कुठली वनस्पती आहे, काय आहे त्याच्या बाबतीत आपण सगळंच जाणून घेणार आहे. म्हातारपण चालू झालं की हे सांधेदुख, हे दुख, ते दुख सगळं काही चालू होते आणि त्यात आता तरण्यांना पण सांधेदुखीचा त्रास चालू झालाय. वयाची तिशी ओलांडली, तिशीच्या आतल्या आतल्या लोकांचं सुद्धा दुखतंय आणि तिशीच्या बाहेरच्या लोकांचं सुद्धा दुखायला चालू झालंय. म्हणजे सांधेदुखी हा आता सगळ्यांमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेला. मग ह्याच्यावरती आपलं खानपान कसं आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. कारण हे धावपळीचं जीवन चालू झालंय, त्यामुळे आपल्याला मिळेल ज्यावेळी जे काही अवेलेबल होईल ते आपण खात राहतोय. त्यामुळं आपल्या खाण्याद्वारे सुद्धा आपल्या सगळ्या स्नायूंमध्ये किंवा आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम व्हायला चालू होतोय. मग या सगळ्यासाठी नक्की करायचं काय? ती वनस्पती कुठं मिळत्या, कुठं उगवत्या, रानामध्ये उगवत्या, नक्की ती दिसत्या कशी, या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. ती तुम्हाला मी भाजीसुद्धा दाखवणार आहे की नक्की ती भाजी दिसत्या कशी आणि त्याचा तुम्हाला उपयोग कसा करायचा आहे. पूर्वीच्या काळी आयुर्वेदामध्ये म्हणजे लोकपरंपरेनुसार आधीच्या काळात त्या पानांचा आपल्या ज्या सांध्यांवरती सूज येते का नाही त्या ठिकाणी लेप लावला जायचा. म्हणजे आधीच्या काळापासूनच हे चालत आलेलं आहे आणि ही वनस्पती आणि त्याची पानं, आपलं जे साधं तेल असतं आपलं खोबरेल तेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती पानं टाकून तुम्ही ते तेल उकळल्यानंतर ते तेल तुम्ही रोज रात्री लावलात तरी सुद्धा सांध्यांमध्ये बराच तुम्हाला फरक जाणवेल. जी काही सूज असेल त्याच्यात सुद्धा तुम्हाला कमीपणा जाणवेल, म्हणजे सूज पूर्णपणे कमी यायला चालू होईल. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि पानांचा लेप कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगते. ती माळ रानावर असते आणि पावसाळ्यात ती भाजी तुम्हाला सगळ्यात जास्त बघायला मिळते. आणि मी पण तुम्हाला त्या पानांचा लेप करून कसा लावायचा हे सांगणारच आहे. कारण तो लेप आपल्या सांध्यांवरती एक उत्तम आयुर्वेदामधला सगळ्यात उत्तम पर्याय म्हणून आहे. कारण सांधेदुखीचा त्रास हा खूप प्रमाणात होतोय. सूज आल्यानंतर काय करायचं काय कळत नाही आणि पावसाळ्याच्या दरम्यान तर जास्तच दुखायला लागते सांधे वगैरे. तर त्याच्यावर काय करायचं, तो लेप कशा पद्धतीने लावायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तुमच्या स्नायूंवर आलेला ताण कमी होतो आणि जो तुमच्या सांध्यांमध्ये सूज आलेली असते तर ती सुद्धा कमी होते. ती वनस्पती पावसाळ्यामध्ये शक्यतो सगळ्यात जास्त सगळीकडे दिसते आपल्याला, म्हणजे रानामध्ये. आणि त्याला पिवळी फुलं आलेली असतात, ती मेथीसारखी सुद्धा दिसते आणि त्याच्या कवळ्या पानांची काही ठिकाणी भाजी सुद्धा करून खाल्ली जाते. तर मी तुम्हाला सांगणार आहे की ते कुठलं झाड आहे नक्की. हे बघा ते झाड, ज्याला आपल्या भागात टाकळा म्हणलं जातं, तर काही ठिकाणी चर्ममर्द असं सुद्धा म्हणलं जातं. ही भाजी दिसायला सेम मेथीसारखी दिसते, पण ती मेथी नाही, ही टाकळ्याची भाजी आहे. माळ रानामध्ये जिकडं पावसाचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी फक्त पावसाळ्यामध्येच उगवणारी ही भाजी आहे. याच्या पानांचा फायदा संधिवातावरती एकदम उत्तम गुणकारी असा समजला जातो. सांध्यांमध्ये असलेली उष्णता सगळी सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तरोटा किंवा तरवटा असं सुद्धा म्हणलं जातं. जेव्हा आपण ह्या पानांची, ही जी याची पानं आहेत, या पानांचा आपण लेप करून जेव्हा आपल्या सांध्यांवरती लावतो तर ते पूर्णपणे तुमची सांधेदुखीची जी काही सूज असेल ती सगळी निघून जाणार आहे. का हळूहळू सगळं विश्व, म्हणजे सगळं जग म्हटलं तरी चालेल, आयुर्वेदाकडे वळत चाललेलं आहे. कारण अँटिबायोटिकमुळे काही त्रास होतात आपल्याला, पण आयुर्वेदामुळे कसं आहे, थोडा हळू तुम्हाला त्याचा फरक जाणवतो, पण 100% फरक जाणवतो. तर तुम्ही नक्की ह्या टाकळ्याचं जी पानं आहेत त्याची पेस्ट करून नक्की तुमच्या सांध्यांवरती जिथं-जिथं तुम्हाला त्रास होतो तिथं-तिथं तुम्ही लावू शकता. आणि याच्यामुळे जे काही तुमचं सूज असेल किंवा तुमच्या स्नायूंवर आलेला ताण असेल ते सगळे शिरा तुमच्या मोकळ्या व्हायला चालू होतात आणि सांधे दुखत असतील तर ते सुद्धा तुमचे कमी येणार आहेत. ही भाजी नक्की एकदा बघून घ्या. तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आमच्याकडे तर याला टाकळा, तरोटा, तरवटा किंवा चर्ममर्द असं सुद्धा म्हणलं जातं. तर तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. सगळ्यात आधी तर ती पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही ती
अशा पद्धतीनं खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायला हवी, कारण त्याची पूर्ण पेस्ट झाली तरच त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि ही पेस्ट अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गुडघ्यांवरती किंवा जिथं जिथं तुम्हाला सांध्यांमध्ये त्रास होतो, दुखतं किंवा सूज आलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही हा लेप लावा. हा लेप लावल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही जो लेप लावला आहे त्या ठिकाणी तुम्हाला थंड वाटायला सुरुवात होते, कारण ही अशी वनस्पती आहे जी सगळी उष्णता तुमच्या स्नायूंमध्ये आलेला ताण पूर्णपणे ओढून घेते आणि थंड तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतं आणि हळूहळू सगळी सूज कमी येण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होते. तर तुमचे जिथे जिथे सांधे दुखतात त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा बारीक लेप करून लावू शकता. ही पानं फक्त पावसाळ्याच्या दरम्यान मिळत असतात, त्यामुळे तुम्हाला आत्ताच याचा उपयोग करून घेतला पाहिजे.